सोलापूर महापालिका निवडणुकीचा आज खरं तर शेवटच्या प्रचाराचा रविवार आहे आणि सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सोबत आहेत आमदार देवेंद्र दादा कोटे। खरं तर दादा, भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी रॅली काढते आणि त्याचबरोबर सर्वच जागा ज्या आहेत त्या ठिकाणी भाजप लढवत आहे। 102 जागांवर स्वबळावर भाजप लढत आहे। कशा पद्धतीचा उत्साह आहे, काय सांगाल? सोलापूरकरांचा भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यपद्धतीवरती। भारतीय जनता पार्टीने जे मिशन 75चं संकल्पना केली आहे त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद सोलापूरकर देत आहेत। विशेषतः कालच्या मुख्यमंत्री साहेबांच्या सभेमुळं या ठिकाणी आपल्याला एक चांगला रिस्पॉन्स लोकांकडून मिळतोय। प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पार्टी अतिशय जोरदार प्रदर्शन करत आहे। केलेला विकास काम आणि विशेषतः शहर मध्यमध्ये 1 वर्षभरात आमदार म्हणून माझ्याकडनं झालेली विकास कामं आणि लोकांना खात्री जी पटली आहे की भाजपाकडनं हे कामं होणार आहेत, हा विश्वास भारतीय जनता पार्टीला मिशन 75+ पुढे घेऊन जाईल। दादा, खरं तर तुम्ही काल जाहीर भाषणामध्ये एक शब्द दिलेला आहे की जर का दररोज सोलापूरकरांना पाणी नाही दिलं तर मी यापुढे आमदारकीचा माझा त्याग करेन आणि मत मागायला येणार नाही। काय एकंदरीत बोलू? मला मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे। पालकमंत्री साहेब सुद्धा ज्या दुष्काळी तालुक्यातनं येतात त्या तालुक्यात सुद्धा त्यांनी पाणी पुरवठ्यावरती मोठं काम केलेलं आहे आणि या सोलापूर शहराला 892 कोटीमधनं काही नवीन टाक्या असतील, मोठ्या WTP प्लांट असतील आणि काही मेन लाईन्स जोडण्याचे जो विषय आहे ना, इंटरनल लाईन विशेषतः हद्दवाढ भागातल्या, ह्या सगळ्या कामांना 4 महिन्यात मंजुरीसुद्धा मिळालेली आणि त्याचं टेंडरसुद्धा निघालेलं आहे। त्यामुळं निश्चित मला खात्री आहे की हे काम पूर्ण होईल आणि हे काम झाल्यानंतरनं आम्ही शहराला रोज पाणी पुरवठा 100% देऊ शकतो, हा मला विश्वास आहे। आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः त्यांच्या 100 डेज प्रोग्राममध्ये हे विषय घेऊन समांतर जलवाहिनी त्यांनी पूर्ण करून दिली, त्याला कमी पडणारे 89 कोटी रुपये दिलेत। पाकणी WTP प्लांटला वन विभागाची जागेची जी अडचण होती ती अडचण त्यांनी दूर करून दिलेली आहे। तर एक सकारात्मक प्रयत्न फडणवीस साहेबांकडनं, पालकमंत्री गोरे साहेबांकडनं होत असल्यामुळं मला विश्वास आहे आणि मी स्वतः 10 वर्ष नगरसेवक म्हणून पाण्यावरती चांगलं काम केलं आहे। शहरातले लोक मला पाणीदार नगरसेवक म्हणून म्हणतात, त्यामुळं मला या कामावरती विश्वास आहे आणि मी आजही ठाम आहे की मी माझ्या आमदारकीला शहराला रोज पाणी देऊनच मत मागायला जाणार आहे। दादा, खरं तर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या जाहीरनाम्यावर टीका केलेली आहे। भाजपचा जाहीरनामा हा कॉपी पेस्ट जाहीरनामा आहे आणि आमचे जे जाहीरनामा आहे तो जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आम्ही त्यामध्ये मांडलेत अशी टीका केलेली आहे भाजप। त्यांना स्वतःच असं काम लोकांसमोर मांडता येत नसल्यामुळं ते केवळ द्वेषाची भावना करतात। आम्ही जसं की आता मी स्वतः पाणी देऊन मत मागायला जाईल ही गॅरंटी देतो आणि सोलापूरचं हे दुर्दैवाचं लाभलेलं खासदार प्रणिती शिंदे हे विमानसेवा सुरू होणार नाही म्हणून गॅरंटी देत होते। मला वाटतं आपल्याच अनेक चॅनलला त्यांनी वर्षात विमानसेवा होणार नाही, मुंबई शक्य नाही, आज त्यांच्या नाकावर टिचून भाजपने तो विकास करून दाखवला आहे। तसं भाजपाच्या माध्यमातून सगळे कामं पूर्ण होतील, लोकांना विश्वास आहे। भाजपचा मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान भाजपचा आहे, आमदार भाजपचे आहेत, तर नगरसेवक आणि महापौरी भाजपचा दिला तर सगळे कामं होऊ शकतात ही खात्री मतदारांमध्ये असल्यामुळे भाजपचा सगळे नगरसेवक निवडून येणार आहेत। पण पाहतो या ठिकाणी आमदार देवेंद्र कोटे आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी सभा जी आहे ती या ठिकाणी रॅली जी आहे त्या ठिकाणी काढण्यात येत आहे आणि खासदार प्रणिती शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर आमदार देवेंद्र कोटे यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।